यावेळेला आमदार होत आहेत आणि दादा आमदार झाल्यानंतर कराड उत्तरमध्ये पहिल्यांदा जर कोणतं काम करणार असतील तर दादा त्यांच्या वाढदिवसाला मानधनाच्या स्पर्धा भरवणार आहेत आणि सर्व कराड उत्तरमधील पैलवानांना मानधन या ठिकाणी चालू करणार आहेत। त्याचबरोबर जर दुसरं पैलवानांच्यासाठी काही काम करणार असतील तर दादा कराड उत्तरमध्ये 2 क्रीडा संकुलन उभं करणार आहेत। या ठिकाणी त्यांनी आपली सूचना केलेली आहे। आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो फक्त 2च या ठिकाणी मनोगत राहिलेले आहेत। याच्या आधी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होतोय। या 20 तारखेला आपलं बहुमोल मत देऊन येत्या 23 तारखेला आपल्या सर्वांच्या माध्यमातून या कराड उत्तरचं नवनिर्वाचित आमदार म्हणून घोषित करण्यासाठी आलेला मला समस्त पैलवान वर्ग मी जास्त वेळ घेणार नाही। मला माहिती आहे की 8:30 वाजून गेलेले आहेत आणि आमचा पैलवान सगळं काही सहन करू शकतो पण पोटाला लागलेली भूक त्या वेळेला कुठे तो यांच्या माध्यमातून एक सांगतो। आता रमेशने सांगितलं की दादांनी सांगितलेलं आहे की मी या कराड उत्तरच्या मानधनाच्या स्पर्धा घेणार पण रमेश आणि रवी भाऊ पाटील आपल्याला विनंती आहे आपण हा सातारा जिल्ह्यातील पैलवानांचा निरोप मनोजदादांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे की इथून पुढे कराड उत्तरच्या स्पर्धा घेता संबंध सातारा जिल्ह्याच्या मानधनाच्या स्पर्धा आपण इथे घ्याव्यात आणि त्याचबरोबर फक्त कराड उत्तरसाठी क्रीडा संकुल न बनता पाहिजे सातारा जिल्ह्यातील समस्त पैलवानांसाठी एक सुसज्ज असं क्रीडा संकुल आपण कुस्ती संकुल उभं करायचं आहे। मनोजदादांनी आजवर त्यांच्या सानिध्यात गेले 2 वर्षापासून आहे। मनोजदादांनी ज्या बैलगाडीच्या स्पर्धा घेतल्या त्या बैलगाडीच्या स्पर्धेला ज्या बक्षिसाचा क्रम होता तो क्रम साधारण 3 ते 3.5 लाख रुपयाची त्याची बक्षिसाची रक्कम झालेली होती पण ज्यावेळी पावसाचा व्यत्यय बैलगाडी शर्यतीला आला आणि फायनल झाला नाही त्यावेळी माझ्या सांगण्यावरून मनोजदादांनी 7 लाख रुपये सर्व बैलगाडी मालकांना दिले। जे गटपास केलेले होते त्यांना प्रत्येकी 16,000 रुपये रक्कम दिलं। एवढं मोठं दातृत्व या सातारा जिल्ह्यात महेश भाऊ मी आजपर्यंत बघितलेलं आहे। मी माझ्या बैलगाडी कारकिर्दीत असेल तो कुस्ती कारकिर्दीत असेल आजपर्यंत एवढ्या मोठ्या मनाचा माणूस बघितलेला आहे आणि हे कोण करू शकतो तर ज्यानं लाल मातीची सेवा केली, ज्यानं लाल माती कामगार आहे, ज्यानं काळ्या आईची सेवा केली, ज्याने काळ्या आईसाठी कामगार आहे तोच माणूस करू शकतो। जास्त वेळ न घालता एवढंच सांगतो आपण जाती धर्माची पैलवान आहे, आपलं नातं पैलवानकीच आहे। येत्या 20 तारखेला समोरचा पैलवान मुलगा असू द्या तो काटा कुस्तीतला असू द्या किंवा लोका कुस्तीतला असू द्या पण ह्या घराण्याला पैलवानकीचा वारसा आहे। समोरच्या पैलवानाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून चितपट करून येत्या 23 तारखेला विजयाचा माझ्या पैलवान महाराष्ट्राच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं त्याच्या वतीनं मनोजदादांना लक्ष शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। असताना थोडस आता खरोखर परिवर्तनाची लाट आहे। या ठिकाणी लोकांची एक मागणी होती। दादा ज्यावेळी लोकांच्या संपर्कात गेले 10 वर्षात लोकांची एक मागणी होती। या ठिकाणी सातारा तालुका असेल आपला मतदारसंघ 4 तालुक्यांनी विभागला गेलेला आहे। सातारा तालुक्याचा काय भाग येतो, खटाव तालुक्याचा काय भाग येतो, कोरेगाव तालुक्याचा काय भाग येतो, या ठिकाणी कराड तालुक्याचा काय भाग येतो। लोकांचा एकच त्यांच्या गावात एकच कार्यकर्त्यांचा किंवा सर्वसामान्य लोकांचा एकच म्हणणं होतं परवाना ऐका वस्ताचं मंडळी या ठिकाणी सर्वसामान्यांचं एकच म्हणणं होतं दादा काय करा। अगदी धैर्यशीलदादा असतील व्यतासाहेब असतील मनोजदादा असतील या लोकांना कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं होतं काही करा पण तुम्ही समोरासमोर यावेळी लढत झाली पाहिजे। परिवर्तन आपलं आहे। पक्षाने त्यांनी दखल घेतली, समोरासमोर लढत झाली। तुमच्या सर्वांचं म्हणणं आता आपल्याला फळ मिळालं। आता समोरासमोर लढत झाली। समोरासमोर लढत झाल्यापासून त्या बिनकामाच्या आमदारांना आता घरोघरी गावोगावी
खेळाची पळावं लागतं. पराभव दिसल्यानंतर आज अतिशय काय अंतिमच्या टप्प्यात काही गोष्टी अपप्रचार किंवा काही गोष्टी होती त्यांनी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक तालुक्यात कोरेगाव तालुका असेल, खटाव तालुका असेल, कराड तालुका असेल, या ठिकाणी दादांनी मोठीची 20,000 ऑफिसर केली. ही ऑपरेशन करत असताना विना दोघांचं ऑपरेशन केले. म्हणजे कोणत्याही प्रकारचा खर्च चष्मे असतील, ऑपरेशन असतील, हा त्याचा या ठिकाणी दादांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे अतिशय चांगले उपक्रम आज या आपल्या दादांना विधानसभेमध्ये